याच्यामध्ये जो आपण काल पाहिला होता तो काय हा डेटा पॅन म्हणतो याला आपण. ठीक आहे. या डेटा पॅन मध्ये काय होतं तर आपण जे काही चेंजेस करतो पॉवर क्युरी मध्ये, ठीक आहे, याच्यात नाही करतो. तर फर्स्ट आपलं पॉवर क्युरी चालू आहे. ठीक आहे. सो पॉवर क्युरी मध्ये काय आहे आपलं, जेव्हा फाईल घेतली आपण एसक्यूएल एक्सेलची, ठीक आहे, मी काही मिस्टेक वाली फाईल क्रिएट केली ती तुम्हाला पहिले दाखवतो. ठीक आहे, नंतर दाखवतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय, जी फाईल आहे, ठीक आहे, या फोल्डर मध्ये मी क्रिएट केले आणि त्याच्यात थोडेफार चेंजेस केलेले. डेटा अनालिस्ट, पॉवर बी आय आणि इथं ऑल फाईल जर केलं तर दाखवते. ठीक आहे. एसबीआय टेबल नावाची फाईल आहे त्यात चेंजेस केले. ठीक आहे. याला काय म्हणतो, पॉवर क्युरी जो टूल आहे आपला, ठीक आहे, तर त्याला काय म्हणतो ईटीएल टूल. ठीक आहे. एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म आणि लोड. ठीक आहे. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, जो मी आता डेटा सिलेक्ट केला, ठीक आहे, डेटा काय केला, गेट डेटा केला, त्या गेट डेटा मधून काय केलं, फाईलला सिलेक्ट केलं कुठल्या नंबर ऑफ सोर्सेस. ठीक आहे, म्हणजे 100 पेक्षाही जास्त काय सोर्सेस आहेत आपल्याकडे जिथून आपण काय करतो, डेटा ऍक्सेस करू शकतो किंवा इम्पोर्ट करू शकतो किंवा एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. बरोबर. एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर आपण काय करतो, त्या डेटाला ट्रान्सफॉर्म करू शकतो. ठीक आहे. लोड केल्यानं काय होतो, डेटा जो आहे असं समजला जातो की तो डेटा काय प्रॉपर क्लीन आहे. ठीक आहे. क्लीन असलेला डेटा काय होतो, डायरेक्टली लोड होतो. नाही होत. ठीक आहे. डेटा काय होतो याच्यामध्ये डायरेक्ट लोड होतो. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्म डेटा कशामध्ये जातो, पॉवर क्युरी मध्ये जातो. ठीक आहे. एक्स्ट्रॅक्ट केलं पहिल्यांदा. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं, ट्रान्सफॉर्म केलं आणि शेवटी काय करतो आपण, क्लोज अँड लोड, थोडक्यात म्हणजे सेव्ह करतो. ठीक आहे. तर हा डेटा फर्स्ट ऑफ ऑल काय ट्रान्सफॉर्म केल्यानंतर पॉवर क्युरी एडिटर विंडो मध्ये ओपन होतो, जे की पॉवर बीआय मध्ये काय आहे, तर क्लिनिंग प्रोसेस किंवा ईटीएल टूल आहे, ज्याचं नाव आहे पॉवर क्युरी एडिटर. ठीक आहे. सो या साईडला काय प्रॉपर्टीज आहे, प्रॉपर्टीज मध्ये काय तर तुमचं टेबलचं नाव दाखवतं किंवा रिनेम करू शकता तुम्ही इथून. ठीक आहे. असं रिनेम पण होतं. जर तिथं तुम्ही ओके केलात, बाजूला क्लिक केलं की ते सेव्ह होतो फाईल. ठीक आहे. क्युरी एसबीआय टेबल इज ऑलरेडी एक्झिस्ट. ठीक आहे. आणि अप्लाइड स्टेप्स हा पॅन आहे, क्युरी सेटिंग पॅन म्हणतो आपण याला. आणि या पॅन मध्ये काय तर तुम्ही जे काही क्युरी रन करताय किंवा जे काही चेंजेस करताय, तर ते काय होतात इथं स्टोअर होतात स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. या साईडला काय आहे, क्युरी टेबल. ठीक आहे. ऑलरेडी ओपनच आहे म्हणते तो, दोन्ही टेबल सेमच आहेत. ठीक आहे. ऑलरेडी एक्झिस्ट. एक टेबल काढला तरी चालतंय. क्युरी नेम एसबीआय टेबल ऑलरेडी एक्झिस्ट, ते सेमच झालंय. ठीक आहे. म्हणून टू झालं म्हणजे एकच झालं ते. ठीक आहे. याला वन आलं होतं, याला टू आलं होतं, मी चेंज केले, बहुतेक याला वनच करावं लागेल, तर तो चेंज होईल. ठीक आहे. आता ओपन होतो. झालं. चेंज नव्हता घेत कारण सेम विंडो त्याच्यात ओपन झालेले. हे का बरं झाले, तर मी पूर्ण विंडो बंद नव्हती केली, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. तर मला काय करायचं, टोटल पॉवर बीआयच बंद करायचं आणि ते रिफ्रेश नाही होणार. ठीक आहे. याला क्लोज करताना पण नो करायचं, डोंट सेव्ह. ठीक आहे. फ्रेश परत काय करतो मी इथं ओपन केलं. परत